चला आता आपण प्रॉब्लेम सेटला सुरुवात करूया. तर प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 1 मधील सब क्वेश्चन 1 काय दिलं आहे? सब क्वेश्चन 1 मध्ये आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. एक लक्षात ठेव जा, आपण आतापर्यंत जे काही माहिती अभ्यासलेली आहे त्याचा आधार इथे कसा लागेल त्याचा विचार करूया. तुम्हाला मी सांगितलं होतं की स्टँडर्ड 9th मध्ये आपण एक प्रॉपर्टी अभ्यासलेली आहे ट्रायंगलच्या साईडची. त्या प्रॉपर्टीमध्ये दिलेलं आहे की ट्रायंगलच्या कोणत्याही दोन साईडची सम ही तिसऱ्या साईड पेक्षा जास्त असायला पाहिजे, मोठी असायला पाहिजे, तरच ट्रायंगल फॉर्म होते. आणि ट्रायंगल फॉर्म झाला तर ट्रिपलेट आपल्याला काढता येते. म्हणजे पहिली कंडिशन, पहिली आयडेंटिटी तुम्हाला मिळाली. दुसरी आयडेंटिटी काय दिली होती त्यांनी? पायथागोरियन ट्रिपलेट जर शोधायचं असेल तर मोठ्या साईडचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन लहान साईडच्या स्क्वेअरच्या सम एवढा आला पाहिजे. हे दुसरी आयडेंटिटी. तर या दोनच्या आधारे लॉजिक लावा. इथे बघा, इथे जर आपण पाहतो आहे यामध्ये 5 + 1 6, 6 हे 10 पेक्षा लहान आहे म्हणजे हे तर होऊच शकत नाही. त्यानंतर या ठिकाणी 2 2 2 तिन्ही साईड कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजेच तिन्ही साईड जर कॉन्ग्रुएंट आहे तर हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. हा राईट अँगल होऊ शकत नाही कारण ट्रिपलेटसाठी राईट अँगल असणं आवश्यक आहे. इथे पाहिला आपण 5 5 2 हा आयसोसिलेस आहे, परंतु आयसोसिलेस असून मोठी साईड नाहीच आहे, कॉन्ग्रुएंट साईड दिलेली आहे. कारण आपण पाहिला आहे की राईट अँगल ट्रायंगल मध्ये सर्वात मोठी साईड ही हायपोटिनस असते, म्हणून इथे हायपोटिनस आपण कॉन्ग्रुएंट साईड घेऊ शकत नाही. म्हणजे हे आपल्या कामाचं नाही, हे आपल्या कामाचं नाही, हे आपल्या कामाचं नाही. मग राहिला कोणता? 3 4 5. मोठा नंबर आहे 5, 5 चा स्क्वेअर 25. उरलेल्या दोघांची सम काय येईल? 5 चा स्क्वेअर आहे 25 आणि उरलेल्या दोघांची सम आहे 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर दॅट इज 9 प्लस 16 इज 25. हे बघा, दोन्ही नंबर सारखे आहे. म्हणजेच कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस नुसार या ठिकाणी हा राईट अँगल ट्रायंगल आहे ज्याच्या साईड 3 4 5 आहे. म्हणजेच 3 4 5 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. म्हणून हे आपलं आन्सर आहे. बी, ऑप्शन बी इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. त्यानंतर सेकंड वर जाऊया. इन ए राईट अँगल ट्रायंगल इफ द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स मेकिंग राईट अँगल इज 169. काय म्हटलं आहे? ज्या साईड राईट अँगल फॉर्म करते, ठीक आहे, ह्या दोन साईड आहे, ह्या राईट अँगल फॉर्म करते, मेकिंग राईट अँगल यांच्या स्क्वेअरची सम किती दिली आहे? समजा हा ए असेल, हा बी असेल, ठीक आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती दिली आहे? 169. मग देन व्हॉट इज द लेंथ ऑफ हायपोटिनस? मग ही हायपोटिनस असेल, समजा ही सी घेतली आपण. मग सी किती असते? दॅट इज इक्वल टू सी स्क्वेअर. मग याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 169चं स्क्वेअर रूट 13 सी. म्हणजेच ऑप्शन इज अगेन बी. या पद्धतीनं त्या नॉलेजचा तुम्हाला इथे वापर करता आला पाहिजे. थर्ड क्वेश्चन, आउट ऑफ द डेट गिव्हन बिलो विच डेट कॉन्स्टिट्यूट्स ए पायथागोरियन ट्रिपलेट. पुन्हा पायथागोरियन ट्रिपलेट आपल्याला विचारलेलं आहे. बघा इथे या ठिकाणी पहिलं लॉजिक कमी पडते. इथे दोन साईड सारखे आहे म्हणजे इथे आहे पायथागोरियन ट्रिपलेट होऊ शकत नाही. इथे 5 + 3 8, 8 दोघांची सम ही तिसऱ्यापेक्षा लहान आहे, हे होऊ शकत नाही. इथे 9 + 4 13 हे होऊ शकत नाही. मग आता आपल्याजवळ ऑप्शन कोणतं उरलं? हे, ठीक आहे. मग या ठिकाणी मोठा नंबर 17, 17चा स्क्वेअर जर केला तर किती येते? 289. उरलेल्या दोन साईड कोणत्या आहे? 15 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. 15चा स्क्वेअर 225, 8चा स्क्वेअर 64. सम केली 6282. हे दोन्ही नंबर सारखे येत आहे. याचा अर्थ हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे आणि हेच आपलं आन्सर आहे. त्यानंतर चौथ्यामध्ये जाऊया आपण. इफ ए बी सी आर साइड ऑफ ए ट्रायंगल अँड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, नेम द टाइप ऑफ ट्रायंगल. आता या ठिकाणी या ए बी सी ट्रायंगलच्या साईड आहे आणि ट्रायंगलच्या साईड असून दोन साईडच्या स्क्वेअरची सम ही तिसऱ्या साईडच्या स्क्वेअर बरोबर आहे. म्हणजे हा नक्कीच राईट अँगल ट्रायंगल आहे. सो अवर आन्सर इज कॉन्व्हर्स ऑफ
पायथागोरस थेरम, राईट अँगल ट्रायंगल. त्यानंतर फाइंड पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इफ इट्स डायगोनल इज 10√2. काय म्हटलंय? पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर. इथे तुम्हाला स्क्वेअरचा फॉर्म्युला माहित पाहिजे. स्क्वेअरच्या बाबतीत साइड आणि डायगोनल याच्याशी संबंधित एक फॉर्म्युला तुम्हाला याआधी लिहून दिलेला असेलच. काय असते फॉर्म्युल्यामध्ये? डायगोनल ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साइड. बरोबर. मग आपल्याला काढायचं आहे पेरिमीटर. पेरिमीटर साठी आपल्याला पाहिजे साइड. मग साइड किती होईल? साइड इज इक्वल टू डायगोनल डिवायडेड बाय √2. डायगोनल किती दिलाय? 10√2 डिवायडेड बाय √2. √2 कॅन्सल, साइड आहे 10. मग स्क्वेअरचा पेरिमीटर, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर is equal to 4 into side, that is equal to 4 into 10, that is equal to 40. कुठे आहे 40? हा इथे आहे 40. म्हणजे तुमचं ऑप्शन आहे डी. क्लिअर. त्यानंतरचा प्रश्न रीड करा. काय दिलाय त्या प्रश्नामध्ये बघा. ॲटिट्यूड ऑन द हायपोटेनस ऑफ right angle triangle, attitude on the hypotenuse of a right angle triangle divides it in two parts of length 4 centimeter and 9 centimeter. Find the length of the attitude. पहा, attitude on the hypotenuse. आता हायपोटिनस वर जर ॲटिट्यूड आहे तर तो कोणता ट्रायंगल असला पाहिजे? राईट अँगल ट्रायंगल. हा झाला राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. या हायपोटिनस वर काढली ॲटिट्यूड या ठिकाणी. ठीक आहे. समजा आपण एबीसी याला नाव दिलं आपल्या माहितीसाठी आणि ॲटिट्यूड झाली डी. यांचं काय म्हणणं आहे? राईट अँगल ट्रायंगल डिवाइड इंटू 2 पार्ट्स. मग या हायपोटिनसला डिवाइड केलं. हायपोटेनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल डिवाइड इंटू 2 पार्ट्स 4 and 9. ठीक आहे. मग आपल्याला ॲटिट्यूड काढायची आहे. समजा याची लेंथ आपण x घेतली. ठीक आहे. जिओमेट्रिक मीन थेरम अप्लाय करा. इन ए राईट अँगल ट्रायंगल इफ द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स टू द हायपोटेनस then the perpendicular segment is the geometric mean of remaining two parts, that is AD and DC. So relation is x square is equal to 4 into 9, that is equal to 36. 36 is the square of 6. Taking square root is x is equal to 6. Where is our option? Option is a C. Clear? So after then question number 7. Height and base of a right angle triangle. बघा एक right angle triangle आहे. समजा याला नाव देऊया आपण PQR. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. हाईट समजा आपण ही घेतली. किती आहे? 24. बेस किती आहे? 18. हाईट and base of a right angle triangle are 24 centimeter and 18 centimeter. Find the length of hypotenuse. Length of hypotenuse. सरळ साधं उत्तर आहे. बाय युजिंग पायथागोरस थेरम. 24 चा स्क्वेअर करा तुम्ही. किती येते? 576. 18 चा स्क्वेअर करा. किती येते? 324. दोघांची सम करा. किती येते? 0 1 0 1 9. ठीक आहे. 900. मग 900 चा स्क्वेअर रूट घ्या. किती येते? 30. सो आवर ऑप्शन इज दिस. क्लिअर. त्यानंतर इन ट्रायंगल ABC AB is 6√3 centimeter.
AC is 12 centimeter and BC is 6 centimeter. Find measure of angle A. आता या ठिकाणी आपल्याला लॉजिक लावायचं आहे. तिन्हीही साईडचा विचार केला तर ही जी एक साईड आहे ती याच्या हाफ आहे. ठीक आहे, आणि ही साईड या साईडच्या √3/2 टाइम्स आहे. याचा अर्थ या साईड 30, 60, 90च्या ट्रायंगलची आहे. मग 30, 60, 90च्या ट्रायंगलच्या जर साईड असेल तर जी साईड हायपोटिनसच्या हाफ आहे, ठीक आहे, एसीच्या बीसी आहे, मग बीसीचा अपोजिट अँगल कोणता राहील ए. कारण तुम्ही ट्रायंगल कोणताही घ्या, जर आपण ट्रायंगल या ठिकाणी याला नाव देतो आहे ए बी सी, ठीक आहे, आणि या ट्रायंगलला आपण ए बी सी या नावाने संबोधलं, तर ए ची अपोजिट साईड, अँगल ए ची अपोजिट साईड उरलेले जे दोन पॉइंट आहेत त्यांना जॉईन करणारा सेगमेंट म्हणजे बीसी. पहा येते का नाही येत, ए ची अपोजिट. बी ची अपोजिट साईड उरलेले दोन पॉइंट कोणते आहे, एसी, एसी ला जॉईन करणारा बघा एसी. आणि सी ची अपोजिट उरलेले दोन पॉइंट कोणते आहे, ए बी, म्हणून ए बी. अशा पद्धतीने काढायचं आहे. मग अँगल ए ची अपोजिट साईड कोणती आहे, मग अँगल ए ची अपोजिट साईड बीसी आहे. बीसी काय आहे, बीसी ही हायपोटिनसच्या हाफ आहे, एसीच्या हाफ आहे. याचा अर्थ असा की या ठिकाणी एक साईड जर या दुसऱ्या साईडची हाफ आहे, तिसऱ्या साईडचं रिलेशन काय आहे, तिसरी साईड जी आहे ती √3/2 टाइम्स आहे का एसीच्या, 2 6 आहे, म्हणजेच 6√3 त्यानंतर 6. याचा जर आपण विचार केला तर हा राईट अँगल ट्रायंगल असून हा 30, 60, 90चा ट्रायंगल आहे. आणि या 30, 60, 90च्या ट्रायंगल मध्ये या ठिकाणी एसी, समजा आपण हा एसी घेतला तर हा झाला बी, बी आहे 90चा, मग बी 90चा बीसी आहे 6 आणि ही साईड आहे 12 आणि ही साईड आहे 6√3. ही साईड अपोजिट आहे तर याचा अपोजिट अँगल कोणता आहे, अँगल ए. अँगल ए अपोजिट अँगल किती राहते, 30 डिग्री. ठीक आहे, साईड अपोजिट टू 30 डिग्री अँगल इज हाफ ऑफ द हायपोटिनस, म्हणून अँगल ए चं जे मेजर आहे ते मेजर राहील 30 डिग्री. आणि इथे आपला क्वेश्चन नंबर 1 पूर्ण होतो. चला आता सुरू करूया आपण क्वेश्चन नंबर 2 ला. काय दिलंय क्वेश्चन नंबर 2 मध्ये, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. पहिले एक्झाम्पल काय म्हणते, फाइंड द हाईट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड ट्वाइस ए. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2, ओके, आन्सर 1 आपण अभ्यासत आहोत. आता हा ट्रायंगल आहे इक्विलॅटरल ट्रायंगल, आणि इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये हाईटशी संबंधित एक फॉर्म्युला आहे. आपल्याला दिलेलं काय आहे, साईड जे दिलं आहे पहिले त्याचा उल्लेख करूया आपण. हिअर side of an equilateral triangle मग साईड जर आपल्याला दिलेली आहे तर साईड वरून आपल्याला काढायची आहे हाईट. काय फॉर्म्युला आहे इक्विलॅटरल ट्रायंगलच्या बाबतीत, तो फॉर्म्युला आहे हाईट ऑफ एन इक्विलॅटरल triangle is equal to √3/2 multiplied by side. ठीक आहे, आणि हा जो फॉर्म्युला आहे हा 30, 60, 90 थेरम वरून तयार झालेला फॉर्म्युला आहे आणि म्हणून तो व्हॅलिड आहे. मग आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवूया, काही √3/2 मल्टिप्लाइड बाय ट्वाइस ए. ए सॉरी, या ठिकाणी
twice a. 2 cancel and our answer is root 3 into a means a root 3. युनिट दिलेलं नाही म्हणून आपल्याला तेवढंच लिहावं लागेल. Hence height of an equilateral triangle height of an equilateral triangle is a into root 3 युनिट. इथे आपलं हे आन्सर पूर्ण होते. त्यानंतर बघूया आपण क्वेश्चन नंबर 2. त्याच्यातलंच आन्सर 2. काय दिलं याच्यामध्ये? डू sides 7 centimeter, 24 centimeter and 25 centimeter form a right angle triangle. Give reason. काय म्हटलंय की या 3 साइड दिलेल्या आहे, या 3 साइडच्या आधारे राईट अँगल ट्रायंगल तयार होऊ शकतो का आणि होत असेल तर का. म्हणजेच इन शॉर्ट आपल्याला त्यांनी काय शोधायला सांगितलं की हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का हे शोधा. ट्रिपलेट असेल तर हरकत नाही, तो राईट अँगल ट्रायंगल होईलच. मग त्यासाठी आपण काय करतो तर सर्वप्रथम काय करायचं, तिन्ही साईडला आपण वेगवेगळ्या व्हेरिएबलनी शो करायचं. लिहू आपण. लेट डायरेक्टही घेता येते पण असं केलं तर थोडं सोयीस्कर असते. लेट ए इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, बी इज इक्वल टू 24 centimeter and C is equal to 25 centimeter. ठीक आहे. तर याच्यात सर्वात मोठी साईड कोणती आहे? सी. मग त्याचा स्क्वेअर करा. नाव काय होईल? सी स्क्वेअर इज इक्वल टू 25 स्क्वेअर इज इक्वल टू 625. से इक्वेशन नंबर 1. and or say also रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरची सम घ्या. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर that is equal to 49 प्लस 24 चा स्क्वेअर किती होते? 5 7 6 that is equal to सम करा. 9 plus 6 15 5 carry 1 8 plus 4 12 2 carry 1 5 plus 1 6. This is relation number 2. Clear? Now here from 1 and 2, from 1 and 2 we get, बघा याच्या या राईट साइड सारख्या आहे. मग राईट साइड सारख्या आहे म्हणून लेफ्ट साइड सारख्या होईल. काय होईल? सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे एका साइडचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा आहे म्हणून बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम A, B and C are the sides of right angle
triangle. Right angle triangle. Hence मग ए म्हणजे काय, बी म्हणजे काय आणि सी म्हणजे काय, आणि प्रश्नामध्ये काय विचारलं होतं त्यांनी, क्वेश्चन मध्ये आपल्याला त्यांनी विचारलं होतं की डू साइड 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर फॉर्म ए राईट अँगल ट्रायंगल, गिव रिझन. रिझन आपण दिलेला आहे आणि आपण हे लिहू, याच्यापासून राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होते. हेन्स द साइड्स 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर and 25 सेंटीमीटर for a right angle triangle. इथे या दुसऱ्याचा आन्सर आपलं पूर्ण होते. क्लिअर. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 3. काय दिलंय 3 मध्ये, फाइंड द लेंथ अ डायगोनल ऑफ ए रेक्टँगल हॅव्हिंग साइड 11 सेंटीमीटर अँड 60 सेंटीमीटर. बघा इथे एक रेक्टँगल आहे आणि त्या रेक्टँगलच्या डायगोनलची लेंथ काढायची आहे आणि साइड्स आपल्याला दिलेल्या आहे. आता रेक्टँगल जर आपण विचारात घेतला तर या ठिकाणी समजा आपण हा डायगोनल विचारात घेऊ. ठीक आहे, याला समजा आपण नाव दिलं ए बी सी आणि डी. ठीक आहे, रेक्टँगलचे ऑल अँगल्स राईट अँगल असतात. त्यानंतर याच्या साईड त्यांनी दिलेले आहे 11 सेंटीमीटर आणि 60 सेंटीमीटर आणि आपल्याला फाइंड आउट करायचा आहे हा डायगोनल. क्लिअर. तर आपण इथे कन्सिडर करूया, लेट quadrilateral ABCD is a rectangle. ठीक आहे. So AD is equal to 11 centimeter and AB is equal to 60 सेंटीमीटर. ठीक आहे. आता BD हा डायगोनल आहे आणि BD जर डायगोनल असूनही हा जो ट्रायंगल ABD आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. इथे आपण लिहूया इन राईट अँगल ट्रायंगल ABD. ठीक आहे. मग यामध्ये हायपोटेनस कोणता झाला, BD. सो BD स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर, रिझन बाय पायथागोरस थेरम. पुट द व्हॅल्यू. AB किती आहे 60, 60 स्क्वेअर, AD किती आहे 11, 11 स्क्वेअर, that is equal to 3600 प्लस 121. दोघांची जर आपण सम केली तर काही इथे येईन 1, इथे इन 2, 6 प्लस 1 7, इथे इन 3 आणि 3721 कशाचा स्क्वेअर रूट, याचा स्क्वेअर रूट काय आहे किंवा हा कशाचा स्क्वेअर आहे बघा. आता हे पटकन कसं ओळखायचं, याचे दोन मेथड आहे. एक मेथड कशी आहे की हा आहे 60चा स्क्वेअर 3600, त्याच्या पुढचा नंबर येते कोणता 7. ठीक आहे,
7चा जर आपण स्क्वेअर केला तर किती येईल? 4900 आणि हा आहे 3600. ठीक आहे. याच्या दरम्यानचे नंबर आहे 61 पासून तर 69 पर्यंत. मग असा कोणता नंबर आहे की ज्याच्या स्क्वेअर मध्ये 1 येते? एक हा 61 आहे. ठीक आहे. आणखी एक आहे 69. 9च्या स्क्वेअर मध्ये 81 येते. बरोबर. आता हा 3721 नंबर कोणाला जवळ आहे दोघांपेक्षा? इथे पहा, जास्तीत जास्त 121 चा फरक आहे, तर इथे खूप सारा फरक आहे. मग 60 ला जवळ असणारा ज्याचा स्क्वेअर 1च्या फॉर्ममध्ये युनिट प्लेसवर नंबर येतो तो कोणता आहे? 61. याचा अर्थ हा 61 चा स्क्वेअर आहे. स्टँडर्ड 6 मध्ये झालेला आहे. सो BD a square is equal to 61 square. Therefore, BD is equal to 61. आणि याच्यावरून आपण लिहू शकतो की द लेंथ ऑफ ए डायगोनल, hence the length of a diagonal is 61 सेंटीमीटर. आणि इथे हा प्रश्न आपला पूर्ण होतो. त्यानंतर आपण क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 4 काय म्हटलंय? फाइंड द लेंथ ऑफ द हायपोटेनस ऑफ ए राईट अँगल ट्रायंगल इफ रिमेनिंग साइड्स आर 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. या ठिकाणी एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि तो राईट अँगल ट्रायंगल या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचा आहे. या राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय म्हटलंय त्यांनी? फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनस ऑफ ए राईट अँगल ट्रायंगल इफ रिमेनिंग साइड्स आर 9 अँड 12. समजा ही साइड 9 असेल आणि ही साइड 12 असेल आणि तुम्हाला हायपोटेनस काढायचे. मग इथे पुन्हा आपल्याला इथे फिगर कन्सिडर करावं लागेल. सो लेट इन ट्रायंगल PQR. ठीक आहे. याला आपल्याला काय दाखवायचं आहे? हायपोटेनस कशाशी संबंधित राहते? राईट अँगलशी. मग यामध्ये एक अँगल 90चा दाखवावा लागेल. कोणता 90चा दाखवला? Q. सो अँगल PQR इज 90 डिग्री. हा झाला राईट अँगल ट्रायंगल. झाला. अँड सो कोणत्या दोन साईड दिलेल्या आहे या ठिकाणी? PQ इज इक्वल टू 12 सेंटीमीटर अँड QR इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून पायथागोरस अप्लाय करा. डायरेक्ट आपल्याला करता येईल. लिहिता येईल इथे बाय पायथागोरस थेरम. काय होईल? PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर that is equal to 12 square plus 9 square that is equal to 144 plus 81 that is equal to 4 plus 1 5, 14 plus 8 22. Okay, and it is a square of, so that is PR square is 225 is the square of 15. Therefore PR is equal to 15 centimeter, and hence the length of the hypotenuse, hence the length of the hypotenuse is 15 सेंटीमीटर. इथे हा प्रश्न पूर्ण होतो. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 5. काय दिलाय क्वेश्चन नंबर 5 मध्ये?
A side of an isosceles right angle triangle is x. Find its hypotenuse. आता पहा आयसोसिलेस राईट अँगल ट्रायंगल त्यांनी विचारात घेतलेला आहे. आयसोसिलेस आहे म्हणून ह्या दोन साइड सारखे आहे. A side of an isosceles right angle triangle is x. याची x आहे, याची पण x राहील. फाइंड इट्स हायपोटिनस. हायपोटिनस काढायची आहे. आता ही हायपोटिनस तुम्ही बाय पायथागोरसची काढू शकता किंवा डायरेक्ट एक प्रॉपर्टी आहे. आठवा कोणती प्रॉपर्टी आहे? राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर या दोन साइड सारख्या आहेत तर आयसोसिलेस आहे आणि आयसोसिलेस राईट अँगल ट्रायंगल असेल तर तो ट्रायंगल असतो 45 45 90 डिग्रीचा. ही प्रॉपर्टी इथं आपल्याला अप्लाय करता येईल. क्लिअर? सो लेट triangle ABC is an isosceles triangle such that AB is equal to BC is equal to X. झालं. काढायची काय आता आपल्याला हायपोटिनस. मग हायपोटिनस कोणती साइड होईल 90च्या समोरची आणि ह्या कोणत्या साइड होईल 45 समोरच्या. ठीक आहे. बाय प्रॉपर्टी ऑफ 45 90 डिग्री ट्रायंगल. कोणती प्रॉपर्टी आहे? Congruent side is 1 by root 2 times of the hypotenuse. So that is AB is equal to BC is equal to 1 by root 2 AC. Clear? याच्यातली कोणती एक साइड आपण घेता येईल. सो आपण AB ला घेऊ. AB is equal to 1 by root 2 into AC. सो AB किती आहे? X is equal to 1 by रूट 2 AC. रूट 2 ला इकडे घेऊन जा म्हणजे इथे काय होईल? AC इज इक्वल टू एक्स इंटू रूट 2. क्लिअर? किंवा हेच उदाहरण आपण आणखी दुसरी मेथड म्हणजे पायथागोरस थेरमचा वापर करून सुद्धा सोडवू शकतो. ठीक आहे. हे मी ॲडव्हान्स म्हणून तुम्हाला माहिती असावी म्हणून ही मेथड अप्लाय केली. नाहीतर सरळ सरळ AC स्क्वेअर इज AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर असं सुद्धा तुम्हाला करता येईल आणि इथे हे आन्सर पूर्ण होते. आपल्याला लिहायचं आहे हायपोटिनस. हेन्स द हायपोटिनस of a given right angle triangle given isosceles right angle triangle is x root 2 unit. इथे आपला प्रश्न पूर्ण होतो. आता आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 6. काय दिला? इन ट्रायंगल PQR, PQ is root 8, QR is root 5, PR is root 3. Is triangle PQR is a right angle triangle? If yes, which angle is of 90 degree? कशावरून ओळखायचं आहे आपल्याला? कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस. इथे लिहू आपण
here in triangle PQR. पहिले जे दिलं आहे ते नोट करून घेऊ आपण. PQ is root 8. QR is root 5. PR is root 3. ठीक आहे. आता याच्यामधली सर्वात मोठी साईड कोणती आहे? ही. मग तिचा स्क्वेअर करा. सो नाव PQ square is equal to root 8 a square. स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, इथे येईल 8. त्यानंतर याला समजा आपण देऊ रिलेशन नंबर 1. त्यानंतर उरलेल्या दोघांची सम करा. सो QR a square plus PR square is root 5 square plus root 3 square is 5 plus 3 is equal to 8. कारण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. 1 आणि 2 वरून पहा. फ्रॉम 1 and 2 we get राईट साईड सारखे आहे, लेफ्ट साईड सारखे घ्या. सो PQ square is equal to QR square plus PR square by converse of Pythagoras theorem. काय होईल? ट्रायंगल PQR is a right angle triangle and काय म्हटलंय? विच अँगल इज ऑफ 90 डिग्री. कोणता अँगल 90 डिग्रीचा राहील? हायपोटिनसचा अपोजिट. हायपोटिनस म्हणजे सर्वात मोठी साईड. सर्वात मोठी साईड कोणती आहे? PQ. PQचा अपोजिट मगाने मी सांगितलं तुम्हाला की साईडच्या अपोजिट जर अँगल काढायचा असेल तर ट्रायंगलच्या नावामध्ये जो पॉइंट सुटला तो अपोजिट अँगल. मग PQ मोठी तर PQ हा ट्रायंगल आहे. PQ ला जर आपण विचारात घेतलं तर कोणता पॉइंट सुटला? R. म्हणजे अँगल R हा 90 डिग्रीचा आहे. सो अँड अँगल R इज 90 डिग्री. तुम्ही सिंगली लिहू शकता किंवा PRQ किंवा QRP असं सुद्धा लिहू शकता. आणि इथे आपला हा क्वेश्चन नंबर 2 पूर्ण झालेला आहे.